नमस्कार. नेहमीप्रमाणेच आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आपण पाहणार आहोत. त्यासोबतच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून कसे पैसे वाचवायचे किंवा कशी अवघड किचकट कामे सोपी करायची हे देखील आपण पाहणार आहोत. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. इथे आपली पहिली टिप आहे. आता थंडीमध्ये अशा प्रकारचे मोठे मोठे जॅकेट स्वेटर आपण वापरायला काढतो, पण कपाटामध्ये जेव्हा याला ठेवतो त्यावेळेस भरपूर जागा लागते. त्यासोबतच बाहेर कुठे फिरायला जाताना गावी जाताना एक दोन स्वेटर आपण ठेवतो. 3-4 जोडी तरी असे मोठे जाड कपडे असतात, तर हे कपडे असेच ठेवले तर बॅग भरून जाते. पण याला जर तुम्ही व्यवस्थित फोल्ड केलं तर कमी जागेत भरपूर बॅगमध्ये देखील कपडे बसतील, कपाटातही भरपूर जागा शिल्लक राहील. तर पाहू शकता या जाड स्वेटरची आपण कशी घडी घालत आहोत. याला आपण मागच्या बाजूने असं टाकून दोन्ही स्लीव्ज आतमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हा भाग असा वर घ्यायचा आहे. खूप सोपी घडी आहे, नक्की करून पहा. यामुळे अगदी छोटीशी घडी तयार होते आणि अगदी कपाटामध्ये भरपूर जागा होईल, कपडे बसतील किंवा ट्रॅव्हलिंग बॅग देखील तुम्हाला खूप छान भरता येईल. पाहू शकता खूप छान आपण छोटीशी स्वेटरची घडी घातलेली आहे. यामुळे घरही ऑर्गनाइज राहतं. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतरची आपली टिप आहे, अशा प्रकारच्या ज्या प्लास्टिकच्या बॉटल असतात त्याचे जे झाकण असतं ते आपण बॉटल उघडून फेकून देतो, पण याला फेकून न देता याचा खूप छान आपल्याला रियूज करता येतो, कारण की दिसायला चांगला आणि मजबूत हे झाकण असतं. तर याला आपण असं कट करून घेणार आहोत. पाहू शकता याला मी असं मधून कट केलेलं नाही, गोल रिंग आपण याला अशी काढलेली आहे. पूर्णपणे कात्रीच्या मदतीने अगदी सहज आपण याला कट करू शकतो. त्यासोबतच याला आपण वेगवेगळ्या ठिकाणी घरामध्ये उपयोगात आणू शकतो. त्यातीलच एक उपयोग असा म्हणजे आपल्या घरातील ज्या सेफ्टी पिन असतात किंवा इतर क्लिप, हेअर क्लिप म्हणा, यू शेपच्या पिन म्हणा, त्यांना ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. घरामध्ये याला कुठेही अडकून ठेवा, वेळेवर या वस्तू मिळतील, दिसायलाही चांगलं दिसेल. किंवा आपल्या मेकअप किटमध्ये देखील आपण याला असं ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला या वापरात आणता येतील. यानंतर आपण या झाकणाचा अजून एक असा गोल काढून घेणार आहोत. पाहू शकता अशी एक रिंग सर्कल मी काढून घेतलेला आहे. आणि हा सर्कल आपण जसं की मी म्हणलं बऱ्याच ठिकाणी आपल्याला वापरता येईल. त्यातीलच काही उपयोग मी घरामध्ये जे करते असा एक उपयोग आहे. आपल्या घरातील जी छत्री असते त्याचं जे बटन असतं व्यवस्थित ठेवण्याचं दाबून, ते कधी कधी तुटतं. तर याला आपण असं एकत्र करून ठेवण्यासाठी एखादी दोरी वापरली तर दिसायला चांगलं दिसत नाही, पण त्याऐवजी आपण अशा प्रकारे छत्रीमध्ये ही रिंग घालून याला असं छान व्यवस्थित बांधून ठेवू शकतो, जेणेकरून दिसायलाही चांगलं दिसेल. सोबतच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार झाल्या की घरही ऑर्गनाइज होतं, भरपूर पैशांची बचत होते. तर तुम्हाला हा उपयोग कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यानंतरची आपली टिप आहे आपल्या घरातील या विस्करसाठी. विस्कर हे आजकाल प्रत्येकाच्याच घरी असतं, पण याचा उपयोग करत असताना खूप छान आपल्याला याचा फायदा होतो. पण याला जेव्हा धुण्याची वेळ येते त्यावेळेस थोडी अडचण येते, कारण की यामध्ये काही अशा तारा दिलेल्या असतात ज्यामध्ये थोडंसं आपल्याला स्क्रबर घालून स्वच्छता करता येत नाही आणि समोरच्या टोकाला खूप जास्त घाण अडकते किंवा एकत्र तिथे असा थर एक जमा होतो. तर पाहू शकता माझ्या या विस्करमध्ये अजिबात असा थर जमा झालेला नाही, कारण की मी याला वेळोवेळी अशा पद्धतीने थोडंसं एका साईडला बाजूला करून स्वच्छ करते. तुम्ही पण नेहमी या पद्धतीने याला स्वच्छ करा, अजिबात घाबरू नका. अगदी सहज आपण त्याला परत त्या शेपमध्ये आणू शकतो. अशा प्रकारे तुम्ही याची व्यवस्थित स्वच्छता करू शकता, कारण की खालच्या बाजूला देखील खूप जास्त एक थर जमा होतो, तो देखील आपल्याला काढता येईल. यानंतरची आपली टिप आहे इडलीच्या बॅटरसाठी. भरपूर कॉमेंट्स येत होत्या की थंडीमध्ये इडलीचं बॅटर लवकर फुगत नाही, तर यासाठी काय करावं. तर खास तुमच्यासाठी ही ट्रिक मी घेऊन आलेली आहे. पाहू शकता इथे कुकरमध्ये मी इडलीचं बॅटर अर्ध कुकर असं भरलेलं आहे. तर आपण अशी एक ट्रिक इथे वापरणार आहोत, जेणेकरून आपलं इडलीचं बॅटर कमीत कमी वेळामध्ये डबल होतं, म्हणजे खूप छान फुगतं. तर इथे पाहू शकता तुमच्या समोर मी कुकरमध्ये अर्ध कुकर असं इडलीचं बॅटर टाकलेलं आहे. त्यानंतर याचं झाकण आपल्याला लावायचं आहे. शिट्टी देखील लावून घ्या. त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे एखादा उबदार कपडा, म्हणजे स्वेटर म्हणू शकता, एखादी शॉल घेऊ शकता तुम्ही. असं काहीही उलनचा एखादा जरी कपडा घेतला तरी चालेल. इथे मी लहान मुलाचं जे स्वेटर आहे ते घेतलेलं आहे. तर याला आपण असं स्वेटर व्यवस्थित घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित त्याला असं बंद करायचं आहे. खालच्या बाजूला देखील काहीतरी कपडा स्वेटरचा आला पाहिजे, असं करा. फरशीवरती याला ठेवायचं नाही, कारण की थंड फरशी असते तर आपलं बॅटर व्यवस्थित फुगत नाही. तर पाहू शकता मी याला असं व्यवस्थित गुंडाळून ठेवलेलं आहे. आणि आता फक्त आपल्याला हे असं व्यवस्थित गुंडाळून ठेवलं की तुम्ही पाहताल खूप लवकरात लवकर याचा रिझल्ट आपल्याला पाहायला भेटतो. कुकरचा तळभाग थोडासा उघडा राहिला होता, तर मी याला व्यवस्थित असं खालच्या बाजूने सरकून लावलं होतं. तर आता पाहूयात की आपलं जे बॅटर आहे इडलीचं ते फुगलेलं आहे की नाही. तर पाहू शकता स्वेटर
इथे मी काढलेलं आहे। उबदार असं छान गरमी यामध्ये तयार होते यामुळे। आणि आपल्याला हे जे कुकर आहे ते नॉर्मल घरामध्ये कुठे जरी ठेवलं तरी चालतं आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे, पाहू शकता। हे इडलीचं बॅटर आपण कसं अर्ध कुकर एवढंच भरून ठेवलं होतं आणि आता तुम्ही पाहू शकता हे जे बॅटर आहे ते किती छान फुगलेलं आहे, अगदी वरपर्यंत आलेलं आहे। नक्कीच तुम्हाला पण या ट्रिकमुळे इडलीचं बॅटर कमीत कमी वेळामध्ये फुगवता येईल। फक्त एखादा गरम कपडा आपण एखाद्या भांड्याला असा गुंडाळून ठेवला की खूप छान आपलं इडलीचं बॅटर फुगतं। थंडीमध्ये किंवा तुमच्या इकडे जर हिवाळ्यामध्ये देखील तुमचं बॅटर फुगत नसेल इडलीचं, त्यावेळेस देखील तुम्हाला ही ट्रिक कामी येईल। तर इथे मी कुकर यासाठी वापरलं होतं कारण की झाकण व्यवस्थित यावरती घट्ट असं बसतं, जेणेकरून ऊब जी आहे ती बाहेर निघणार नाही, आतमध्येच राहील। आणि एखादं जर सुनं स्वेटर म्हणा, शॉल म्हणा, काही अशी गुंडाळून ठेवली तर नक्कीच तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। यानंतरची आपली टीप आहे, यासाठी मी इथे घेतलेला आहे थोडासा कापूस आणि कापूस आपल्याला असा छान व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे। या अगोदर देखील मी ही टीप दाखवली होती काही दिवसापूर्वी, तर भरपूर जणांच्या त्यामध्ये काही शंका होत्या, प्रश्न विचारले जात होते, म्हणून परत एकदा तुम्हाला इथे मी हे करून दाखवत आहे। तर इथे कापूस आपण असा घेतलेला आहे आणि यावरती आपल्याला थोडासा विक्स म्हणा किंवा जसं झेंडूबाम म्हणा किंवा वॅसलीन असं थोडंसं लावायचं आहे। तिन्हीपैकी तुम्ही एखादी गोष्ट घेतली तरी चालेल, पण झेंडूबाम किंवा विक्स घेतलं तर अजूनच फायदा होईल। हे असतं जेल आणि याला आपण असं व्यवस्थित बंद केलेलं आहे। यानंतर इथे आपल्याला वापरायचं आहे नारळाचं तेल। हा जो कापूस आहे तो नारळाच्या तेलाने आपण थोडासा असा ओला करून घ्यायचा आहे, जास्त यामध्ये तेल असं राहू द्यायचं नाही। तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर अजूनच छान, तर व्यवस्थित याला असं लावून घ्या। आणि त्यानंतर हा छोटासा कापसाचा गोळा, तुम्ही 2 देखील हे गोळे तयार करून घेऊ शकता। आपल्याला दिव्यावरती थोडासा गरम करून घ्यायचा आहे। हा जो कापूस आहे तो आपण असा तेलाने ओला केल्यामुळे जळत नाही, छान हे गरम होतं। आणि एवढंच गरम करा जेवढं तुमच्या बोटांना सहन होत आहे। आणि फक्त याला आपण जसं आता मागच्या वेळेस कानावरती वापरलं होतं, तर फक्त कानावरतीच नाही, तुम्ही जर नाक टोचलं असेल किंवा इतर काही तुम्हाला कुठे जखम झाली असेल, जसं काटा रुतल्यानंतर खूप जास्त त्रास होतो, त्यासोबतच नाक टोचलं, कान टोचले की तिथे जसा पू जमा होतो किंवा दुख झाल्यासारखं होतं, तर त्याला शेकण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो। त्यासोबतच तुमचा कान फुटत असेल, थंडीमध्ये कान दुखत असेल, कानाभोवती सूज आली असेल, तर त्यासाठी देखील आपण याला वापरू शकतो। खास करून बऱ्याच वेळा कानाचा काही त्रास झाला तर खूप जास्त दुखतं, जास्त त्रास असेल तर नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाय करावा। पण थोडा फार त्रास असेल, रात्रीच्या वेळी काही तुम्हाला हा प्रॉब्लेम होत असेल तर थोडासा आराम वाटावा यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। खूप छान तुम्हाला याचा अनुभव येईल। फक्त ह्या गरम कापूस जो आहे हलका गरम असलेला तो असा ठेवायचा आहे, शेकल्या जातं। जसं की मी म्हणलं, नाक टोचलं असेल, कान टोचला असेल किंवा इतर ठिकाणी जखम झाली असेल, त्याला शेकण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता। खूप छान फायदा होतो। माझ्या आजीने मला हा सांगितलेला उपाय आहे। नक्कीच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर यामध्ये तुम्हाला भेटले असतील। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा। धन्यवाद।